वेलकम फ्रेंड्स. लर्निंग इज फन विथ लर्न इझी स्वयं. लर्न इझी स्वयं या आपल्या यूट्यूब वाहिनीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. हा आपला नवीन व्हिडिओ आपला इतिहास पाठ 1 याचा दुसरा भाग असे म्हणता येईल, कारण या व्हिडिओमध्ये आपण या पाठातील पुढचे मुद्दे पाहणार आहोत. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पहिल्या धड्याचा आपण आज दुसरा भाग सुरू करूयात. इतिहास पाठ 1 मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा भाग 1 मध्ये जे पाहिलं होतं त्याचा धावता आढावा घेऊयात, कारण त्याशिवाय आपला भाग 2 सुरू होणं थोडंसं किचकट वाटेल. इतिहास लेखन ही अखंड चालणारी प्रक्रिया कशी आहे हे आपण पाहिलं होतं. प्रायोगिक पद्धती आणि इतिहास संशोधन पद्धतीतील फरक काय असतो हे मी तुम्हाला सचित्र आणि मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट केलेलं होतं. या सगळ्याचा संदर्भ पाहण्यासाठी तुम्ही इतिहास पाठ 1 याच्यातला भाग 1चा व्हिडिओ आवर्जून बघा आणि मग दुसऱ्या भागासाठी सुरुवात करा. ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी आवश्यक बाबी कोणत्या आहेत, त्याचबरोबर ऐतिहासिक संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या ज्ञानशाखा कोणत्या आहेत ते आपण पाहिलं होतं. आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. दस्तऐवज लिहिण्यासाठी आवश्यक बाबी, संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या ज्ञानशाखा, त्याचबरोबर इतिहासकार आणि इतिहास लेखनाची संकल्पना, हे सगळे प्रश्न जे आहेत ते प्रश्न तुमचे 2-2 मार्काचे हक्काचे गुण मिळवून देणाऱ्या प्रश्नांमध्ये समावेश होतो तुमच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. कसं काय तर संकल्पना स्पष्ट करा. इतिहासकार म्हणजे काय, इतिहास लेखन म्हणजे काय, या पद्धतीचा प्रश्न आपल्याला येतो. त्याचबरोबर सहाय्यभूत होणाऱ्या ज्ञानशाखा ओळखा, यामध्ये संकल्पना चित्र पूर्ण करा, यासारख्या प्रश्नाचा समावेश तुम्ही करू शकता. त्यामुळे या सगळ्याची एकदा रिव्हिजन घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मागच्या भागावर जाऊन पुन्हा एकदा तो भाग पहा, समजावून घ्या. इतिहास लेखन शैलीमागील वैचारिक दृष्टिकोन कसा असावा, तत्बरोबर अतिप्राचीन काळातील परंपरा, गुहाचित्रे, कहाणी, गीते, पोवाडे या सगळ्यांचं मी सचित्र उदाहरण तुम्हाला दिलेलं होतं. आणि याचबरोबर जगातील सर्वात प्राचीन शिलालेख कुठे आहे आणि त्याचे जतन कुठे करण्यात आलेले आहे, जगप्रसिद्ध संग्रहालयाच्या फोटोसहित आपण ते पाहिलेलं होतं. आता इथून पुढचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे आधुनिक इतिहास लेखन पद्धतीतील 4 प्रमुख वैशिष्ट्ये. आता नवीन पद्धतीने इतिहास लिहायचं हे जर ठरलं तर पाश्चात्य विचारवंतांनी आणि भारतीय विचारवंतांनी कोणत्या पद्धतीने इतिहासाचं लेखन केलं हे पाहताना आधुनिक इतिहास लेखनामध्ये 4 महत्त्वाच्या मुद्द्यांनी किंवा 4 प्रमुख वैशिष्ट्यांबरोबरच याला क्रम म्हणता येईल, क्रमानं इतिहास लेखन केलं गेलं. इतिहास लेखनासाठी एक विषय निवडला जातो, मग तो विषय ठरवताना योग्य प्रश्नाची निवड करणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर हा प्रश्न मानव केंद्रित असणं गरजेचं आहे. प्रश्नाच्या उत्तरांना विश्वासार्ह ऐतिहासिक पुराव्यांचा आधार घेतला जातो, शोधन केलं जातं, संशोधन केलं जातं आणि त्यानंतर त्यावर आधारित लेखन केलं जातं. आणि मग हे लेखन करून, हे इतिहास लेखन करून आपल्या हाती काय लागतं तर भूतकालीन कृतीच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा आपण वेध घेत असतो. मग याच क्रमानं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सगळ्यात पुढच्या स्लाईडमध्ये मी या 4ही पद्धतींचा किंवा 4ही वैशिष्ट्यांचा तुम्हाला उदाहरणासहित स्पष्टीकरण देणार आहे. पण तत्पूर्वी या अशा पद्धतीच्या प्रश्नावर परिच्छेदावर कसे प्रश्न येतील ते आपण बघूयात. 4 प्रमुख वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीतील 4 प्रमुख वैशिष्ट्ये स्पष्ट करा किंवा आधुनिक इतिहास लेखन पद्धतीच्या 4 प्रमुख वैशिष्ट्यांचा तर्कसुसंगत क्रम लावा. आता तर्कसुसंगत क्रम लावा अशा पद्धतीचा प्रश्न शक्यतो येत नाही, पण आपण तो इथे का घेतलेला आहे तर क्रमानं जेव्हा तुम्ही इतिहासातल्या ऐतिहासिक घटना क्रमानं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते लक्षात घेणं आणि समजावून घेणं जास्त सोयीचं होतं आणि त्यामुळे तुम्हाला त्या उत्तराला पाठ करण्याची क्षमता वाढत जाते. बघा, योग्य प्रश्नाची मांडणी आणि प्रश्न मानव केंद्रित असणं. लेखन करताना योग्य प्रश्नाची मांडणी. आता एक उदाहरणादाखल जो मी प्रश्न घेतला आहे तो काय, भारतावरील परकीय आक्रमणांना प्रतिकार कसा व कोणी केला, हा योग्य प्रश्न झाला. पण हा प्रश्न मानव केंद्रित आहे का? दुसरा क्रम काय होता आपला तर प्रश्न मानव केंद्रित असावा. साहजिक हा प्रश्न मानव केंद्रित आहे, कारण आक्रमण करणारे जे यवन होते किंवा जे परदेशी आक्रमक होते त्यांच्याचबरोबर त्यांना प्रतिकार करणारे भारतातील राजे रजवाडे आणि तेथील प्रजा हे सगळे जे आहेत ते मानव होते, म्हणजेच मानवाशी केंद्रित असणारा हा प्रश्न आहे. हा बेसिक, हा मूळ तुमच्या इतिहास लेखन पद्धतीचा गाभा आहे. मग या 2 प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला लेखनाच्या सुरुवातीला मिळाली तर तुमचं लेखन योग्य होत असतं. आता इथून पुढे बघा, मग हा प्रश्न ठरवल्यावर, या प्रश्नाची मांडणी झाल्यावर
त्या प्रश्नाला आधारित उत्तरं शोधताना मात्र दस्तऐवज, पुरावे हे सगळे जे आहेत त्यांची विश्वासार्हता पडताळली जाते आणि मग त्याच्या आधारे पुढे लेखन केलं जातं. आणि मग ते जे लेखन झालेलं असतं त्या ऐतिहासिक संशोधनाद्वारे, ऐतिहासिक लेखनाद्वारे आपण मानवजातीच्या वाटचालीचा, मानवजाती समाजात घडलेल्या बदलांचा, तसेच या सगळ्या प्रसंगांच्या मागील कारणांचा, समाजावर पडलेल्या प्रभावाचा सुद्धा वेध आपण यातून घेत असतो. म्हणजेच या ऐतिहासिक आधुनिक इतिहास लेखन पद्धतीचे जर 4 वैशिष्ट्य तुम्ही क्रमानं पाहिलीत तर तुमच्या लक्षात येईल की आत्तापर्यंत झालेलं सगळंच इतिहास लेखन जे आहे, अगदी आधुनिक भारताचा इतिहास जे की आपण 8वीत पाहिलं होतं, त्याचाही तुम्ही विचार केलात तर त्या क्रमानं लेखन केलं गेलेलं आहे. तुमच्या 9वीच्या पुस्तकाचा जर तुम्ही विचार केलात तर 9वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुमच्या क्रमाचा मानवकेंद्रित प्रश्न आणि प्रश्नाशी संदर्भित पुराव्यांचं शोधन करून मग उपलब्ध असणाऱ्या पुराव्यांच्या आधारे तुमच्या पुस्तकांमध्ये त्या नोंदी घेतल्या गेल्या. पुस्तकामध्ये पूर्णतः नवीन लेखन केलं जात नाही, पण पुस्तकामध्ये त्या पद्धतीचे, त्या प्रश्नांचे संचयन करून सोप्या भाषेत विद्यार्थ्याच्या वयोमर्यादेनुसार त्यांना स्पष्ट केलं जातं. मग आता पुढे बघा, पण हे सगळं खरं. मग आधुनिक लेखन अशा पद्धतीनं केलं गेलं कळलं, पण आधुनिक इतिहास लेखन परंपरेची सुरुवात कुठे झाली आणि त्याची बीजं काय आहेत हे जर पाहायचं म्हटलं तर तुमच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात येते की प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आधुनिक इतिहास लेखन परंपरेची बीजे आढळतात. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे आणि ग्रीक इतिहासकार हिरोडोटस यांच्या लेखनात हा शब्द सर्वप्रथम आलेला होता. हे हिरोडोटस यांचं चित्र आहे आणि त्याचबरोबर त्यांनी हिस्ट्री या शब्दाचा उल्लेख सर्वप्रथम त्यांच्या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला आणि त्या ग्रंथाचं नाव होतं द हिस्ट्रीज. ही गोष्ट लक्षात ठेवायची. हे तुम्हाला तुमच्या लघुत्तरी प्रश्नांसाठी, त्याचबरोबर बहुपर्यायी प्रश्नांसाठी, रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, योग्य पर्याय निवडा, या सगळ्यासाठी याचा उपयोग होणार आहे. याचबरोबर सगळ्यात पहिल्यांदा इतिहास याला विषय म्हणून, स्वतंत्र विषय म्हणून मान्यता कधी देण्यात आली ते पाहणं गरजेचं ठरेल. कारण इतिहासाचा अभ्यास केला जात होता, इतिहासाचा समावेश तत्त्वज्ञानाअंतर्गत इतर ज्ञानशाखांमध्ये होत होता, पण इतिहास हा विषय एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून कधी मान्यता पावला तर 1737 जर्मनीमध्ये गॉटिंगेन विद्यापीठ स्थापन झाले आणि या विद्यापीठानं इतिहास या विषयाला एक स्वतंत्र विषय म्हणून विद्यापीठ स्तरावर मान्यता दिली. मग इतिहास लेखनातील पाश्चात्य विचारवंतांचे योगदान. आता इथून मुलांनो तुमच्या संपूर्ण पाठ 1 मधल्या विचारवंतांचा संदर्भ येतोय आणि त्या प्रत्येकाची माहिती तुमच्या पुस्तकामध्ये परिच्छेद स्वरूपात दिलेली आहे. पण तो परिच्छेद, तो पॅरेग्राफ आपण जसाच्या तसा पाठ करू शकत नाही, कारण तसं केल्यानं तुमचा एकतर वेळ जाणार आहे आणि पाठ करण्याची प्रक्रिया जी ती कठीण होणार आहे. म्हणून आपण काय करणार आहोत तर सगळ्यात प्रथम हे विचारवंत कोणते आहेत त्याची एकत्रित सूची करणार आहोत. पाठ्यपुस्तकामागे त्याचा कोणत्या पद्धतीचा प्रश्न आला आहे ते पाहणार आहोत. पहिले विचारवंत आहेत रेने देकार्त, व्हॉल्टेयर, जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगल, लिओपोल्ड वॉन रांके, कार्ल मार्क्स, मायकेल फुको आणि स्त्रीवादी इतिहासकारांची एक फळी किंवा एक संच तिथे परिच्छेदात दिलेला आहे आणि त्यांच्यामधल्या सगळ्यात प्रथम विदुषी सिमॉन दी बुवा यांचा उल्लेख आपल्या पाठ्यपुस्तकात आलेला आहे आणि स्त्रीवादी इतिहासाची माहिती देण्यात आली. आणि सरतेशेवटी पाठाच्या मागे तुमच्या ॲनल्स प्रणाली या एका परिच्छेदाविषयी, आणि या प्रणालीला इतिहास लेखनाची एक वेगळी प्रणाली म्हटलं गेलं. या प्रणालीत अनेक विचारवंतांनी योगदान दिल्यामुळे तिचा स्वतंत्र उल्लेख किंवा प्रत्येक विचारवंताचा स्वतंत्र उल्लेख केला गेलेला नाही. आता बघा, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. हा पद्धतीचा प्रश्न जो आहे तुम्ही पाहिला असेल, इतिहास पाठ 1च्या स्वाध्यायामध्ये हा प्रश्न आहे. मग या प्रश्नामध्ये युरोपातील महत्त्वाचे विचारवंत, युरोप हा शब्द आला आहे, पाश्चात्याच्या ऐवजी आला आहे युरोप. मग इथे तुम्हाला हे जे सगळे विचारवंत आहेत त्या विचारवंतांमधली 4 नावं पाठ करून व्यवस्थित लिहावी लागतील. आणि त्याचबरोबर प्रत्येक विचारवंत हा वेगवेगळ्या देशांमधला आहे. पण मग हे 8 विचारवंत जर तुम्ही लक्षात ठेवायचे म्हटले, अगदी तुमच्या पाठ 2मधले भारतीय विचारवंत जर लक्षात ठेवायचे म्हटले, तर मी कॉमन काही मुद्दे, समान काही धागे शोधलेत. प्रत्येक विचारवंत कोणत्या ना कोणत्या देशाशी निगडीत आहे, त्यांनी काम केलेल्या कालावधीचा उल्लेख तुमच्या पुस्तकात केलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी लिहिलेले ग्रंथ कोणते आहेत, रेने देकार्त यांनी लिहिलेला ग्रंथ,
किंवा त्यांनी संकलित केलेला ग्रंथ असेल. दुसऱ्यांदा वॉल्टेअर यांच्या विचारांचं संकलन झालं आहे का, ग्रंथ आहे, हे आपल्याला पाहावं लागेल. पुढे इतिहास लेखनातील त्या विचारवंताचं योगदान काय आहे, म्हणजे त्यांनी कोणती नवीन गोष्ट त्यांच्या लेखनात लिहिली आणि त्याचबरोबर त्यामुळे इतिहास अभ्यासाला मिळालेली नवी दृष्टी काय आहे, या स्वरूपात मी या मुद्द्यांचं एकत्रीकरण करणार आहे. आता दिलेली नवीन दृष्टी, योगदान हे शब्द पाठ्यपुस्तकात कोठेही आलेले नाहीत, पण आपल्या सोयीने आपल्याला प्रत्येक विचारवंताची एक साधारण टिपण तयार करायचं म्हटलं, जर 4 मार्काचा प्रश्न येऊ देत, 2 मार्काचा प्रश्न येऊ देत, अगदी 3 मार्काचा तुमचा जो प्रश्न आला, आता तुमची प्रश्नपत्रिका जी आहे ती 60वरून 40 मार्कावर करण्यात आलेली, त्यामुळे गुणदान पद्धतीत थोडा थोडा बदल झालेला आहे. मग प्रश्न कसे येऊ देत, आपण जर साधारण हे 4-4 मुद्दे प्रत्येक विचारवंताविषयी लक्षात ठेवले तर तुमचे हे 2 पाठ लवकरात लवकर तयार होणार आहेत. म्हणून लक्षात घ्या या विचारवंताचे नाव आणि हे सगळं स्पष्टीकरण जे आहे ते मी तुम्हाला आत्ता दिलेलं आहे. त्याचं लेखन तुमच्या वहीमध्ये अशा पद्धतीनं दिसेल. आज आपण रेने देकार्त यांची माहिती पाहूयात. रेने देकार्त यांचा कालावधी जो आहे तो 1596 ते 1650 हा होता. ते फ्रेंच तत्त्वज्ञ होते आणि त्याचबरोबर म्हणजे ते फ्रान्स देशाशी निगडीत होते. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव आहे डिस्कोर्स ऑन द मेथड. मग ही गोष्ट सगळ्यात पहिली तुम्ही पाहिली, कालावधी, देश आणि त्यांनी लिहिलेला ग्रंथ. तदनंतर त्यांनी इतिहास पद्धतीत दिलेले योगदान काय आहे, तर त्यांनी इतिहास हा शास्त्रशुद्ध संशोधनावर आधारित इतिहास लेखन करावे असे सांगितले. त्याचबरोबर हे संशोधन आधारित आणि शास्त्रशुद्ध इतिहास लेखन करताना काय केलं जावं, तर कागदपत्रांची विश्वासार्हता पडताळून पाहिली जावी हे त्यांनी आवर्जून सांगितले. आणि याच्यामुळे इतिहास अभ्यासाला कोणती नवी दिशा मिळाली, तर त्यांनी एक नियम सस्पष्ट त्यांच्या भाषेत सांगितला. त्याचं म्हणणं काय, त्यांचं म्हणणं असं होतं, एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार करू नये. म्हणजे सत्यासत्यता पडताळून जर ती गोष्ट सत्य असेल तरच तिचा समावेश इतिहास लेखनात करावा असे रेने देकार्त यांनी सांगितले होते. आता इथे आपल्या व्हिडिओची मर्यादा वाढत जाते, त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या मुलांनो, आपण उर्वरित सगळ्या तुमच्या विचारवंतांचा जो आढावा आहे तो आपल्या भाग 3 या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला इतिहास पाठ 1चा लर्न इझी स्वयं या आपल्या यूट्यूब वाहिनीवरचा भाग 1, भाग 2 पुन्हा पाहावा लागेल, लाईक करावा लागेल. आणि व्हिडिओ जर आवडला, माझा प्रयत्न आवडला, तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपला पुढील व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.